या क्षणाची मोठी बातमी, सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। मोठी बातमी या क्षणाची समोर येते। सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि अखेर आता निर्णय समोर आलेला आहे। सर्व निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला एकत्र होणार असल्याचं कळतंय। खरं तर उद्या मतमोजणी होणार होती, मात्र आता ही सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचं कळतंय। नागपूर खंडपीठानं या क्षणाचा मोठा निर्णय दिला। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता उद्या मतमोजणी होणार नाहीये। आज खरं तर मतदान आणि उद्या लगेचच निकाल लागणार होता। उद्या मतमोजणी होणार होती, मात्र आता नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिला। इलेक्शन झालं, पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ही 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे, आचारसंहिता, ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील। कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं, काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे होतं। काय म्हटलं कोर्टाने? कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन्स हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। का या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल, सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले होते, त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं। त्यांनी मान्य नाही केलं, पण कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर।